नमस्कार मंडळी, मी जान्हवी आणि मी बोलतीये द ग्रेप सिटी नाशिकमधून. आणि हो, आज आहे सॅटर्डे. मोस्ट ऑफली लोकांची सॅटर्डेची सुरुवात मस्तपैकी बेड टी किंवा कॉफी घेऊन होते, पण नाही, ही माझी लाईफ आहे. माझी लाईफ एवढ्या सहजासहजी होणं शक्यच नाही. म्हणून मी सकाळी 5:30 वाजता उठून 6 वाजता सकाळी मी गच्ची झाडायला आली. आता गच्ची का झाडायची? माझा बड्डे तर नाही आहे जे मी सेलिब्रेट करणार आहे, पण हां, माझ्या मम्मीने मला पळीपापड्या बनवायला लावल्या होत्या. आता पळीपापड्या बनवायच्या म्हटलं तर मग थोडीशी गच्ची वगैरे साफ नको. ॲक्च्युली पळीपापड्या काय, कुठल्या पण पापड्या करायच्या असलं तर गच्ची साफ लागते. सगळं ओव्हरऑल म्हणजे हे वालं सगळं डिसिजन होता. तर मग मी एकटी गच्ची साफ करत होती, तर अख्खी मावशी सकाळी मस्तपैकी मॉर्निंग वॉकला गेली आणि ती मला बोलली की तू एकटी करायच्या ऐवजी मी पण तुझ्यासोबत येते. म्हटलं चल, मला पण काय एवढं टेन्शन नव्हतं. मग काय, एक साईडहून मस्तपैकी ती झाडत होती आणि एका साईडनी मी झाडत होती. सांगते तर मी अशी आहे जसं मी खूप मोठं काम करते. पण बाय द वे, ही सगळी घाण झाडून पण आहे ना, खूप सारी घाण होती. म्हणून मग मी मस्तपैकी पाणी शिंपडून घेतलं, त्याला छान पुसून घेतलं आणि त्याच्यावरती मस्तपैकी व्हाईट कलरची प्लॅस्टिक टाकली. आता व्हाईट कलरची प्लॅस्टिक का टाकली? कारण की माझी मम्मी बोलली पळीपापड्या त्याच्यावरती लवकर सुकता. मम्मीचं ऐकणं हे माझं काम होतं. मला बेसिकली याच्यातलं काहीच नॉलेज नाही आहे. जे मम्मीने मला सांगितलं त्याचे रूल्स मी फॉलो करत होते. माझ्या मम्मीने मला आयतं पीठ करून दिलं नाही तर तुम्हाला म्हणायचं वाव तुला हे पण जमतं. नाही ब्रो, मला काहीच जमत नाही आणि मला काही येत पण नाही. पण तिने मला फक्त पैकी ते पिठाचं ते बनवून दिलं होतं आणि त्याच्यात मी फक्त गोल गोल पळीपापड्या करत होती. ते पण पापडामध्ये सगळ्यात सोपा पदार्थ आहे म्हणून मी तो केला, नाही तर मी तो पण नसता केला. आणि हो, जर छोटी मोठी मदत आपल्याकडनं होतच असेल आईला तर काही फरक नाही पडत ना. तशी मी पापड्या खूप छान केल्यावर का गोल गोल. मी खूप जणांची तारीफ पण ऐकली. बाय द वे, तुम्हाला तारीफ करायची असेल तर तुम्ही पण कमेंट बॉक्समध्ये करू शकता. ओके, सो या, माझा सॅटर्डे असा होता. तुमचा सॅटर्डे कसा गेला तो पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि प्लीज डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू आवर यूट्यूब चॅनल विच इज त्रिज्नुजा एंटरटेनमेंट. आता हे बाबू बोलून बोलून आहे ना थोडंसं वियर्ड व्हायला लागले. बरं, तुम्हाला जर अजून एक्स्ट्रा स्लोगन वगैरे जर ऐकायचं असेल तर तो पण मला कमेंटमधून सांगा, मी तोही ॲड करेल. आणि प्लीज सांगा मला आपल्या नाशिकमध्ये अजून काय काय, जसं मी बोलते की द ग्रेप सिटी नाशिक आहे, वाईन सिटी नाशिक आहे, अजून काय काय आहे ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, माझ्या ह्या पळीपापड्या करताना मी कशी दिसते तेही सांगा. तोपर्यंत बाय.